नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पारगाव डोंगरावर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला तसंच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला होता। या संदर्भात अनेक संघटनांनी पोलीस आणि सिडकोला पत्र लिहून बेकायदेशीर बांधकामाविरोधात तातडीने कारवाईची मागणी केली होती। त्यावर अनधिकृत बांधकामावर नियमानुसार कारवाई केली जाईल असं आश्वासन सिडकोच्या वतीने देण्यात आलं होतं। आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पनवेल पारगाव येथील अनधिकृत दर्ग्यावर सिडकोने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली आहे। जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरू आहे। डोंगराच्या माथ्यावर फुल पीर शाह बाबा दर्गा ट्रस्ट मार्फत अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम करण्यात आलं होतं। 2011 मध्ये सिडकोच्या जागेवर हा दर्गा बांधण्यात आला होता। नवी मुंबई विमानतळाला धोका असल्याने दर्ग्यावर कारवाईचे आदेश सिडको मार्फत देण्यात आले होते। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळाला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।